नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया उपासाचे साबुदाणा वडा. तर एवढे छान लागतायत ना, तर तुम्ही नक्की ट्रायल करून बघा. मस्त क्रंची कुरकुरीत. चला मग आपण सुरुवात करूया. तर चला मग आता आपण साबुदाण्याचे वडे बनवायला सुरुवात करूया. तर हे उपासासाठी खूप छान कुरकुरीत मस्त बनतायत. तर मी इथं पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे. तर हे रात्रभर मी भिजवायला ठेवला होता. मस्त फुललाय. छान फुललेला आहे. आणि त्याला लागणारं साहित्य आपण घेतलेलं आहे. एक बटाटा घेतलाय मोठा. तर मीडियम साईजचे 2 बटाटे होऊ शकतात. खूप मोठा आहे तर मी एक बटाटा घेतलेला आहे. आणि शेंगदाण्याचं कूट, आलं आणि मिरची, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत. त्याला मी दरदरा कुटून घेतलेला आहे. चिली फ्लेक्स आहे, अर्धा चम्मच जिरा आहे आणि चवीपुरतं मीठ आहे. तर आपण शेंदे मीठ पण घेऊ शकताय. तर सगळ्यात पहिलं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट. तर जाड जाड कुटून घेतलेलं आहे. जिरा, चिली फ्लेक्स, मिरची आणि आलं, मीठ आणि याच्यात आता बटाटा टाकून घ्यायचा आहे. बटाटा छान शिजलेला आहे. तर याला चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे. तर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये याला हे करून घेते मिक्स. तर मी ह्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. आपल्याला चांगलं एकजीव करता येईल म्हणून मी मोठं थोडं भांडं घेतलेलं आहे. तर आपले साबुदाणे वडे एवढे भारी होतात ना, एकदम मस्त कुरकुरीत, ना फुटणार ना काही, मस्त टम्म फुगणारे होत आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. पाव किलो साबुदाण्याला तुम्ही मीडियम साईजचे 2 बटाटे टाकू शकता. तर माझ्याकडे खूप मोठा बटाटा होता, मी एकच टाकलेला आहे. तर आपलं वड्याचं मिश्रण तयार आहे. तर आपण याचे छोटे छोटे वडे बनवून घेऊ. तर आपण आता वडे बनवून घेऊ. मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला एवढे घ्यायचं आहे. मस्त वडे याचे बनवून घ्यायचे. तर आपल्याला ह्या साईजचे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर आपल्याला असेच ह्याच साईजचे बनवून घ्यायचे आहेत. तर मी आता हे सर्व बनवून घेणार. तर वड्याचं साहित्य बरोबर असलं ना, तर वडे आपले खूप छान होतात आणि फुटणार पण नाहीत. तर आपले वडे इथं बनवून तयार आहेत. आपण आता तळायला घेऊ. तर मी साईडला तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपलं तेल पण गरम झालेलं आहे. जास्त पण आपल्याला कडक गरम नाही करायचं, मीडियमच गरम पाहिजे. तर आपले वडे खूप छान तळत आहेत. तर आपल्याला जास्त इथं टाकून घ्यायचे नाही, 4-5 टाकायचे आहेत. जास्त टाकलं तर एकूण एकाला चिपकून फुटू शकत आहेत. तर आपले वडे खूप छान वरती आलेले आहेत. तर आपण याला आता आलटी पलटी मारून घेऊ. तर आपले वडे खूप छान फुलत आहेत, मस्तच. तर आपल्या वड्याला खूप छान कलर आलेला आहे. एवढे भारी लागतात ना कुरकुरीत, वरतून कुरकुरीत आणि आतमधून एवढे भारी ना, मऊ लुसलुसीत. तर आपण आता काढून घेऊ. मस्त तळले, बघू शकता खूप छान झालेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे. तर आपले मस्त इथं वडे तयार आहेत. तर तुम्ही बघू शकता आपला एक वडा फुटलेला नाहीये, खूप छान तळले गेले, मस्त कुरकुरीत आणि कलर पण खूप छान आलेला आहे.
तर तुम्ही पण नक्की ट्रायल करून बघा आता आषाढी एकादशीला. प्रत्येक उपासाला चालतात मस्तच. तर आपले सगळे वडे इथं तयार आहेत. तर आपल्याला काढून घेऊत आता. तर आपले वडे खूप छान झालेले आहेत इथं बघू शकता. आणि एकदम क्रंची कुरकुरीत मस्त झालेले आहेत. तर माझे वडे कसे वाटले तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. तर वरतून खूप छान कुरकुरीत, आतून खूप सॉफ्ट मस्त झालेले आहेत.